नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवसेना एकनाथ शिंदे साहेब ज्याचे पक्ष प्रमुख आहेत ते 4 जागा लढणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांची ती 2 जागा लढणार आहेत आणि सन्माननीय रामदास आठवले साहेबांचं आरपीआय ही 1 जागा लढणार आहे। अशी करून 78 जागांची ही महायुती आज बऱ्याच चर्चेनंतर आज आमची फायनल झाली आहे। उद्या या सर्वांचे फॉर्म भरले जातील आणि गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जसं पनवेलकरांनी भारतीय जनता पक्षाला बहुमताने निवडून दिलं त्याहीपेक्षा जास्त यश यंदा मिळवू असा आमचा विश्वास भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला आहे। आणि 16 तारखेला आपण बघाल की बहुमताने भारतीय जनता पक्ष अधिक सर्व महायुतीचे सर्व पक्ष जोरात महायुती म्हणून निवडून आलेले असतील। महायुती होणार का हा पहिला प्रश्न होता, त्याला महायुती झालेली आहे हे त्याचं उत्तर आहे। आणि अधिक आमच्याकडे शेतकरी कामगार पक्ष किंवा इतर पक्षातून आलेले जे म्हात्रे साहेब प्रीतम म्हात्रेंसोबत आलेले नगरसेवक अशी तीच संख्या आमची 66 ते 67। त्याच्यामुळे 78 मायनस केल्यानंतर राहिलेला स्कोप कमी असतो। त्याच्यामुळे हा आकडा कमी राहिला तरी गेल्या वेळेच्या तुलनेप्रमाणे यंदा प्रत्येकाचं प्रतिनिधित्व चर्चा होती आणि मुरंडला पराभव सत्ता तर आमचीच आहे, नगराध्यक्ष हरला हे निश्चित आहे। त्याच्यामुळे त्याचा इथल्याशी काय संबंध? इथला 1 वॉर्ड आणि इथला 3 नंबर वॉर्ड आणि 2 नगरपालिका एक होतं। ती अख्खी नगरपालिका 24,000ची, इथले 6 लाखाचं जनसंख्या आहे। विकसित भारत ही संकल्पना ठेवली आहे आणि त्याला साथ देणारा विकसित महाराष्ट्र असला पाहिजे यासाठी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार यांनी एक दिलानं अनेक अशा पद्धतीच्या या वेगवेगळ्या पद्धतीनं येणाऱ्या आपण म्हणूया आव्हानांना समोर जाण्यासाठी म्हणून एकत्र यायचं ठरवलं। आणि गेल्या वर्षी राज्यामध्ये प्रचंड असं पाठबळ या राज्यामधल्या जनतेनं दिलं। आपला पनवेल आणि सगळा परिसर आहे, या सगळ्या परिसरामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात विकास होतोय। या विकासाला योग्य दिशा जर द्यायची असेल, हा विकास जर सगळ्या विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या संकल्पनेच्या अनुरूप व्हायचा असेल तर त्याच्यासाठी या महापालिकेमध्ये राज्यात असलेली महायुती सत्तेत आली पाहिजे। यासाठी आम्ही निश्चितपणाने मतदारांपर्यंत जाऊ आणि मतदारांना थोड्याच दिवसामध्ये आम्ही आमचा जो आमचा जाहीरनामा असेल तो जाहीरनामा त्यांच्याकडे घेऊ।